तर माझं जे क्षेत्र आहे तर मला एकूण इथं 15 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी बऱ्यापैकी क्षेत्र हे खड्ड्यातलं आहे. जी चांगली जमीन आहे ती खड्ड्यात आहे आणि जिथं पाऊस जास्त झाला तर त्या रानाला चिबड लागतं आणि पाऊस नसला की बिलकुल पाणी नसतं. अशा परिस्थितीत आम्ही शेती करतोय. कायमस्वरूपी आच्छादन, हे गवताचं आच्छादन. गवताचं वैशिष्ट्य असं आहे की ही दर 2 वर्षाला गवत बदलते. जीव जीवश जीवनम असं जे म्हणतो तसं प्रत्येक जीव जीवावर अवलंबून आहे, तसंच प्रत्येक पीक सुद्धा एकमेकावर अवलंबून आहे असं माझं मत आहे. आणि बाहेर लोकांना हे विषमुक्त आहे, तुम्ही खाऊन बघा, याची टेस्ट बघा, आवडलं तर घ्या असं म्हणून मी पुणे मुंबई सारख्या कोल्हापूर सोलापूर तिकडं लातूर औरंगाबाद नांदेड हैदराबाद अशा शहरात जे काही लोकांना विषमुक्त अन्न पाहिजे अशा लोकांशी संपर्क करून त्यांना माझी द्राक्ष खायला दिली. नमस्कार, मी प्रमोद महादेव इंगळे, अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर. मी गेली 7 वर्ष झालं नैसर्गिक शेती करत आहे. या शेतीकडे वळायचं कारण म्हणजे आर्थिक टंचाई आणि भीषण पाण्याचं टंचाई. आम्ही दुष्काळी पट्ट्यातली लोक आहोत. इथं पाण्याची भीषण टंचाई असते आणि शेती खर्चाची झालेली असल्यामुळं कमी खर्चात कशी शेती करता येईल ह्याच्याकडं थोडंसं प्राधान्यानं लक्ष देत होतो. आणि त्याच काळात मला 2018 मध्ये शिर्डीला शताब्दी जन्मशताब्दीनिमित्त सुभाष पाळेकरांचं शिबिर लागलं होतं. त्या शिबिराला मी आवर्जून गेलो आणि तिथं ते शिबिर केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा इथं कमी खर्चात शेती होऊ शकते. आणि शिबिर प्राधान्यानं केलं, लक्ष देऊन केलं. गावाकडे आलो आणि आल्यानंतर असं ठरवलं की आता आपण सुरुवात कुठून करायची. तर माझं जे क्षेत्र आहे तर मला एकूण इथं 15 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी बऱ्यापैकी क्षेत्र हे खड्ड्यातलं आहे. जी चांगली जमीन आहे ती खड्ड्यात आहे आणि जिथं पाऊस जास्त झाला तर त्या रानाला चिबड लागतं आणि पाऊस नसला की बिलकुल पाणी नसतं. अशा परिस्थितीत आम्ही शेती करतोय. मी ह्यात शेती करत असताना एक विषमुक्त अन्न पिकवावं आणि एक कमी खर्चात शेती पिकवावी ह्या उद्देशानं मी ह्या जमिनीकडे वळालो होतो. आणि पाळेकरांच्या शिबिरामध्ये थोडंसं आत्मविश्वास चालता की जीवामृत घनजीवामृतावर किंवा दशपर्णी अर्क अग्न्यास्त्र ब्रह्मास्त्र अशा नैसर्गिक कीटकनाशकावर शेती होऊ शकते. त्या अनुषंगानं मी ह्या द्राक्ष पीक निवडलं आणि 2018 मध्ये मी इथं द्राक्षाची लागवड केलेली आहे. या शेतावर हे शेत अगदी बिलकुल माळरान आहे. इथं मातीचा लवलेश अजिबात नव्हता. आता थोडीशी माती कुठंतरी तयार व्हायला लागलेली आहे. आणि तिथून सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा रुष्टाक लावलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सलग दर महिन्याला 2 वेळा ते 3 वेळा जीवामृत आतापर्यंत कंटिन्यू देत आलेलं आहे. कायमस्वरूपी आच्छादन, हे गवताचं आच्छादन. गवताचं वैशिष्ट्य असं आहे की ही दर 2 वर्षाला गवत बदलते. आता व्हिडिओमध्ये आपण सरांनी गवत दाखवलंय. पहिल्या वर्षी तर माळावरची कुसडं होती, दुसऱ्या वर्षी दगडी आली, तिसऱ्या वर्षी काँग्रेस गवत आणि दुधानी होती. आता गेल्या वर्षीपासून रेशमी काटा उगवलाय. तर निसर्ग त्याचं संवर्धन स्वतःच करत असतो. त्याला आपण मानवी हस्तक्षेप नको आहे. अलीकडे रासायनिक शेतीमुळे निसर्गामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये आपण हस्तक्षेप करून जमिनीचं पोत म्हणतो आपण, जो सेंद्रिय खत संपवत चाललेला आहे. इथं मी पूर्ण बाग माझी निसर्गावर सोडून दिलेली आहे. मी ह्या जमिनीला वर्षातून 2 वेळा काष्ट आच्छादन करतोय. त्याच्यामुळं आतली सूक्ष्म जीवाणूंची हालचाल मोठ्या प्रमाणात होती. गांडुळाची संख्या भरपूर आहे. त्यामुळे माझ्या जमिनीची मशागत करायची गरज पडत नाही. गांडूळ माझी जमिनीची मशागत करतात. गांडुळामुळे माझं ह्युमस आज 1% पुढे, सेंद्रिय खत 1% पुढे गेलेलं आहे. त्यामुळे मला ह्या पीक सहजासहजी रोगाला बळी पडत नाही. तसं पाहिलं तर द्राक्ष हे पीक संवेदनशील आहे, रोगाला लवकर बळी पडणार आहे. परंतु हे पीक पूर्णतः निसर्गावर मी सोडल्यामुळं आणि ह्याला प्रतिकारशक्ती भरपूर वाढल्यामुळं सहज ह्याच्या रोगाचा अटॅक होत नाही. आणि जर झालाच तर त्याला मी उपचार म्हणून नैसर्गिकच करतो. साधारण आता जर विचार केला तर डावणी हा द्राक्षाचा मुख्य रोग आहे आणि भुरी. तर डावणीवर मी हळद ताक मीठ वापरतो, भुरीवर अद्रक वापरतो. मिलीबग असेल तर त्याला मी बाबळीचा कोवळा पाल्याचा अर्क वापरतो. कीटकनाशक म्हणून दशपर्णी अर्क असते. मायक्रोन्यूटन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढायसाठी मी सप्तधान्य अंकुर वापरतो. अशा निसर्गातच तयार होणाऱ्या गोष्टी, शेतातच तयार होणाऱ्या गोष्टी, त्याच्यावरच आपण प्रक्रिया करून त्याच्याच कीटकनाशक बुरशीनाशक त्याचीच टॉनिक बनवायची आणि तेच ह्याच्यावर फवारायची, तेच ह्याला जमिनीतून द्यायची. अशा माध्यमातून हे जमिनीचे पोत सुधारलंय आणि पिकाची आज तुम्ही बघताय ह्याची जी काही क्वालिटी आहे, ही जी चकाकी आहे, ह्याच्या जीएच वापर अजिबात आपण करत नाही. आणि ह्याची चव एक अप्रतिम
आरोग्यदायी आहे. ह्यात सगळ्यात मोठा आनंद असा आहे की लहान बाळाने किंवा म्हाताऱ्या ज्याला आजारी लोकांनी जरी द्राक्ष खाल्ली तर त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या घशावर कुठलाही परिणाम होत नाही, पोट त्यांचं बिघडत नाही, अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत. त्यामुळं गेली 2-3 वर्ष झाली की भरपूर मागणी आहे आणि गेल्या वर्षीपासून तर अशी अवस्था की या द्राक्ष शिल्लकच राहत नाही. कारण लोकांना आता ह्यात गवत आहे, हं. तर नेमकं ह्या गवतामध्ये कोणकोणती गवत आहेत? तुळस दिसते, तर काय उपयोग आहे? ह्यात सुरुवातीला आम्ही चवळी, गावरान झेंडू आणि तुळस प्राधान्याने ठेवली होती. तर उद्देश असा होता की ही तुळस हे 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. तुळशीला सगळ्यात जास्त मित्रकिडे आकर्षित होतात, त्यामुळे आपल्या इथं मित्रकिडीचं प्रमाण वाढतं. चवळी ह्यासाठी लावायचं होतं की द्विदलवर्गीय पीक आहे. द्विदल हे हवेतील नायट्रोजन जमिनीत सोडायचं काम करतं, त्यामुळे आपली नत्राची कमतरता भरून निघते. आणि झेंडू जे आहे त्या झेंडूमुळं एक मधमाशी आकर्षित होती, मित्रकिडी आकर्षित होती आणि झेंडूच्या मुळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे आणि त्याच्यामुळे निमॅटोडचा त्रास होत नाही आपल्याला. असं म्हणजे जीव जीवश जीवनम असं जे म्हणतो तसं प्रत्येक जीव जीवावर अवलंबून आहे, तसंच प्रत्येक पीक सुद्धा एकमेकावर अवलंबून आहे असं माझं मत आहे. त्यामुळं ह्या गवताचा मला तोटा अजिबात नाही, उलट ह्या गवतापासून माझ्या जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या जी गवतामुळं इथे एक सूक्ष्म पर्यावरण तयार झालंय आणि कुठलाही जीव अंधारात काम करतो. त्यामुळं हे जे सूक्ष्म पर्यावरण असल्यामुळं ह्याला अंधार होतंय, ह्याला इतर कुठला डिस्टर्ब होत नाही, डायरेक्ट ऊन जमिनीवर पडत नाही, डायरेक्ट पावसाचा थेंब जमिनीवर आदळत नाही. किती जरी मोठा पाऊस आला तर ह्यातून वाहणारं पाणी हे स्वच्छ वाहतं, कारण गवतामुळे ह्यातला ह्युमस अजिबात वाहून जात नाही. आणि हेच काष्ट हिथंच कुजल्यामुळं त्याला हिथंच खत तयार होतंय. तण देई धन, ह्या प्रकारे मला हे शेतीत हे तण माझं धन आहे. सुरुवातीच्या काळात थोड्या अडचणी आल्या, कारण 2020ला माझं पहिलं उत्पादन ज्यावेळेस माझ्या हातात पडलं होतं त्या टायमाला भयंकर मोठा लॉकडाऊन पडला होता. त्यामुळं 2020ला मला काहीच करता आलं नाही. 2021ला थोडंसं लॉकडाऊन शिथिल झाला आणि त्यामध्ये मला थोडंसं फिरता आलं आणि बाहेर लोकांना हे माझं विषमुक्त आहे, तुम्ही खाऊन बघा, ह्याची टेस्ट बघा, आवडलं तर घ्या, असं म्हणून मी पुणे, मुंबई सारख्या, कोल्हापूर, सोलापूर, इकडं लातूर, औरंगाबाद, नांदेड, हैदराबाद अशा शहरात जे काही लोकांना विषमुक्त अन्न पाहिजे अशा लोकांशी संपर्क करून त्यांना माझी द्राक्ष खायला दिली आणि त्यातून माझा ग्राहक वाढा गेला. त्यांना ती द्राक्ष आवडत गेली आणि त्यातून मागणी वाढत गेली. पहिल्या वर्षी थोडं मार्केटिंग कमी झालं, पण 2022ला नम झालं, 23ला बऱ्यापैकी झालं, 24ला तर 100% मार्केटिंग म्हणजे मला शिल्लक राहिलं नाही. आता याचा सगळा खर्च किती झाला आणि मग यातून उत्पन्न किती राहील? साधारण आज जर मी द्राक्षाचा एकरी खर्च सांगला तर खरंच रासायनिक द्राक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा विश्वास असणार नाही. जर मजुरी सोडली तर ह्याचा 15 ते 20 हजार रुपये खर्च होतो फक्त वर्षाला. ह्याच्यापेक्षा जास्त खर्च होत नाही, कारण आपण ह्यात रासायन वापरत नाही. फार थोड्या, मला टोटल मला वाटतं माझ्या 75 ते 80 फवारण्या होत असतील, त्याच्यामध्ये 10 ते 15 फवारण्या फक्त रेसिड्यू फ्रीच्या सुरुवातीच्या काळातल्या माझ्या होत्या त्या. नंतर बाकी सगळ्या गोष्टी मी नैसर्गिक फवारणीवर आणतोय, त्यामुळे माझा खर्च एकदम कमी आहे. साधारण उत्पादन ह्याच्यातून मला कमीत कमी 10 टन आहे आणि जास्तीत जास्त 14 टन निघाले. आणि सरासरी पैसा जर हिशोब केला तर कमीत कमी 5 लाख आणि जास्तीत जास्त 9 लाखापर्यंत मला ह्यातून उत्पादन मिळालेलं आहे. मी ह्या शेतकऱ्यांना एकच आवाहन करेल की ह्यांनी पिकावर काम करण्याच्या ऐवजी शेतीच्या जमिनीवर काम करावं. कारण तुम्हाला जर सदृढ बालक पाहिजे असेल तर तुम्हाला आधी सदृढ माता तयार करावी लागेल. त्या पद्धतीने तुम्ही आधी जमिनीवर काम करा, मातीवर काम करा, तुमची माती सक्षम बनवा, तुमची जमीन सक्षम बनवा, त्याची प्रतिकारशक्ती वाढवा. ऑटोमॅटिक त्यातलं येणारं फळ, त्यातलं येणारं पीक ऑटोमॅटिकच प्रतिकारशक्ती असणार आहे आणि ते रोगाला बळी पडणार नाही. म्हणून माझं सगळ्यांना आव्हान एकच आहे की रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून तुम्ही सेंद्रिय खत असू द्या, नैसर्गिक खत असू द्या, जर भविष्यात जर आपल्याला शेती टिकवायची असेल तर आपल्याला देशी गाय पाळावं लागेल. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात ही देशी गाय पाहिजे, कारण देशी गाय असेल तरच जमीन वाचेल. अन्यथा एक दिवस भयानक असा प्रसंग आपल्या समोर येईल की कुठलीही जमीन पिकणार नाही. कारण पहिली पूर्वजांची आपण शेती बघितलं तर देशी गाईचं त्यांच्याकडे भरपूर संगोपन होतं आणि ते शेणखत जमिनीत वापरलं जायचं. आणि त्याच्यामुळं, कारण देशी गाईच्या 1 ग्रॅम शेणामध्ये 350 कोटी जीवाणू आहेत. जर आपण जीवामृत असेल म्हणा, त्रिसूत्री असेल म्हणा, अनेक सेंद्रिय ज्या निविष्ठात ज्याला उपलब्ध होतील, ज्याला पटतील, ज्याला ते आवडतील, ज्याला ते जमतील त्या करा. पण देशी गाईचा शेणगोमूत्राचा वापर जास्तीत जास्त शेतीसाठी करा आणि आपली शेती जमीन पैलवान बनवा. तुमचं पीक ऑटोमॅटिक निरोगी असणार आहे.